फेकले जातील आणि 2 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील ते म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स सॉरी पिके अँड सन्स कल्याण डोंबिवलीचे फलंदाज गोलंदाज योगेश रवाना होतोय. खऱ्या त्याने बॉलिंग ट्रॅकवर वॉर्म अप करतोय. चला बॅटर लगेच पाठवा. कापसे चला लवकरात लवकर जा प्लीज. पाटील आणि कापसे ही जोडी खऱ्या अर्थाने योगेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण फलंदाज निलेश कापसेला पाहतोय. एकदा टाळ्यांचा जोरदार आवाज कडकडाट येऊ द्या मित्रांनो. तर सामन्याला आता सुरुवात होणार आहे आणि हा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवर आवाजामध्ये छोटासा बदल आपल्याला ऐकायला मिळेल. मिस्टर कल्पेश पाटील सरांचा आवाज आपण या पहिल्या सत्रामध्ये ऐकतोय. थँक्यू सो मच. सर्व मंडळी सज्ज आहेत ना ग्रँड फिनल. सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून योगेश अमोलदादा कतोरे त्याचप्रमाणे मदनदादा कतोरे यांच्याकडून सर्वांचं एकदा हार्दिक अभिनंदन आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचकडे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. प्रेक्षकांना आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आमचे आयोजक मदनदादा कतोरे यांच्याकडून. त्याचप्रमाणे अमोलदादा कतोरे यांच्याकडनं अजून 200 रुपये म्हणजे आता कॅश प्राईज पडद्याच्या बाहेर जेल घ्यायचंय बघा, लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेगा फायनलचा सामना पहिला चेंडू खराब क्षेत्ररक्षण तिथे टेंबरे संघाकडनं पॉवर प्लेचा षटक. योगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा डोंबिवली, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि आज मात्र ते आपल्याला पाहायला मिळतोय. बघायचं आहेत मेगा फायनल साठी टेंबरेचे प्रेक्षक किती आलेत. आमच्या उजव्या बाजूला आलेत का टेंबरेचे प्रेक्षक? जरा टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या, आवाज येऊ दे जरा आवाज. कारण का ग्रामीणचे जेव्हा फायनल असते ना मित्रांनो त्यावेळेस मात्र त्यांचे प्रेक्षक भरपूर संख्येने असतात आणि टेंबरे संघ बोलला तर हा मुरबाडच्या जवळच संघ आहे त्यामुळे या बाबतीत शंकाच नाही. प्रेक्षक भरपूर आहेत त्यांचे. योगेश टू योगेश असा बिग बॅटल मैदानावरती रंगला जातोय. एका बाजूला योगेश पाटील 40+ आणि यंगस्टर खेळाडू योगेश फेकून दिलाय. ओ हो काय फटकाय, अतिशय देखता स्ट्रोक योगेश पाटीलचा हा ब्रँडेड षटकार. षटकांचा सामना मित्रांनो. धावा झालेला 8. योगेश पाटील थांबायचं नाव घेत नाही. त्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पत्रांवरती षटकार मारलाय. योगेश वरती हल्ला चढवला जातोय. ज्या मागील मॅच मध्ये योगेशने सामना फिनिश केला षटकाराने तो योगेश मात्र आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. मॅच बॉल आलेला आहे तोच आपण घ्यायचा आहे. 8 धावा. साई मात्रे योगेश पाटील अशी जोडी मैदानावर. फ्लॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून जाईल का नाही. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. टाळ्यांचा गडगडाट. बघा जी बाईक असेल ती पडद्याच्या आतमध्ये मित्र बाईक बाहेर घ्यायची कृपया सहकार्य करा. मनोज पतारे आपल्याला विनंती असेल बाईक आपण बाहेर घ्या कारण का अंतिम सामना मित्रांनो रंगलाय मैदानावरती. 2 षटकांचा सामना. धावा झालेल्या आहेत त्या 10. 4 चेंडू 1 षटकार आलाय. टेंबरेचे प्रेक्षक ज्यावेळेस विकेट होईल त्यावेळेस फक्त टाळ्यांचा गडगडाट ऐकायला मिळेल. छोटे मोठे समर्थक भरपूर संख्येने आले आहेत आपल्या संघाला मात्र इथं प्रोत्साहन देण्यासाठी. त्यांचे पाठीराखे भरपूर आहेत. हीच तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख असते मित्रांनो. राऊंड द विकेटने फक्त स्क्वेअर विकेट खेळून काढायचा योगेश पाटीलने सन्मान दिला चेंडूला. ज्या वेळेस मात्र खराब चेंडू येतील त्या वेळेस मात्र खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतला जाईल
आणि चांगले चेंडूंवरती मात्र त्या चेंडूला सन्मान दिला जाईल. 11 धावा, 2 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अमोल दादांनी आम्हाला सांगितलं, कारण की कुठेतरी वेळ आपल्याकडे नव्हती, त्यामुळं त्यांची इच्छा होती की 4 ते 5 षटकांचा मेगा फायनल खेळवायची. परंतु काही हरकत नाही, दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या आयोजक तुमची. फुलटॉस बॉल आहे, वा वा, काय फटकाय साई मात्रेच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मदन दादा कतोरे यांच्याकडनं 200 रुपये. अजून कोणीही प्रेक्षकाने ऐवज जेल घेतलेला नाही. संधी होती आता, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. तिथे सीमारेषा बाहेर आपण पाहतोय प्रेक्षक. या मैदानावरती क्रिकेट मधलं प्रेक्षक आणि सीमेवरचं रक्षक हीच तर आपली मित्रांनो ओळख असते. सीमेवरती जर का रक्षक नसतील तर आपण सुद्धा प्रेक्षक नसू इथे. ताल्यांचा गजर या मैदानावरती. शेवटचा दिवस, शेवटची मॅच या स्पर्धेमधली. चला सामना चालू करायचा आहे. शेवटचा दिवस जो गोड व्हावा ह्याच्यासाठी केला होता हट्टास की शेवटचा दिवस मित्रांनो गोड व्हावा. आणि आज मात्र कोणता संघ ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणार आहे याचं सर्वांचं लक्ष त्या ट्रॉफीकडे गेलेलं आहे. 40+ संघ आहे एका बाजूला, तर एका बाजूला मात्र ग्रामीण टेनिस चा संघ, तो म्हणजेच आर्यन स्पोर्ट टेंबरे. आयुष येतोय दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 17 धावा इथं कुठून काढल्यात योगेश पाटील आणि साई मात्रेने. दोन्ही बलाढ्य खेळाडू हे सुद्धा ग्रामीण मधूनच खेळून आलेले आहेत आणि आज मात्र त्यांची वापसी झालेली आहे ती 40+ मध्ये. चला फास्ट केलाच आहे. टेंबरे संघ आपल्यालाच अंधारात खेळायला लागेल बघा, लक्षात घ्यायचं आहे. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेटने. पहिला चेंडू योगेश पाटील साडे आडव्या बॅट खोदून काढलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. स्ट्राईक योगेश आपल्या स्वतःकडे ठेवतोय, कारण का त्याला माहित आहे माझ्याकडे तेवढी क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. आणि ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा आपण एन्जॉय करतोय सुपर संडे मध्ये. हो हो, फटका अतिशय देखताय, जबरदस्त काय फटका सजवलाय योगेश पाटीलने त्याच्या बॅट मधून. अजून एक धमाका ब्लास्ट षटकार. लचक पल्ल्याचा षटकार योगेश पाटील ब्रँडेड षटकार दाखवत असताना बघा मागचा पाय वाकवत असताना आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता. 40+ चे हे खेळाडू यंगस्टार खेळाडूंना लाजवेल अशी फलंदाजी करत आहेत. योगेश पाटील सोनार पाड्याचा ब्रँडेड का मला म्हटलं जातोय रन मशीन ऑफ सोनार पाडा. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. आयुष आलाय स्वतः फॉलो थ्रो मध्ये आणि एकच जल्लोष टाळ्यांचा. वा क्या बात आहे. मोठे समर्थक या सामन्याचा आनंद घेत असताना स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट झाल्यानंतर फक्त टाळ्या आणि आवाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हीच तर मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख आहे. 40+ चे सुद्धा खेळाडू त्यांचा नक्कीच सन्मान करत असताना. योगेश पाटील बाद झाला. आपण पाहतोय पहिला गडी बाद 25 धावावरती. 16.67 ची सरासरी आतापर्यंत राखलेला आहे. 3 चेंडू स्पेस करतोय आयुष, 8 धावा खर्च करतोय. जरी एक षटकार गेला असला तरी मात्र जी विकेट होती किमती ती विकेट मात्र इथं कॅरी केलेला आहे. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक आपण एन्जॉय करताय. मेगा फायनलचा सामना. लॉब करण्याचा प्रयत्न खूप दूरवरून खेळण्याचा होता आणि डॉट चेंडू विकेट. डॉट चेंडू मात्र प्रोत्साहित करते समर्थक टेंबरेचे. त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगली बॅटिंग आहे. योगेश आहे, योगेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू. डॉट चेंडू आले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आयुषचे.
पुढचा बॉल लॉब करण्याचा प्रयत्न, दोन शतरक्षक येतात वेगाने खूप दूरवरून, चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव होईल का? आणि पाहता पाहता 2 धावा इथे चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. धावा झालेल्या आहेत 27. साई मात्रे त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आहे. निलेश कापसे 2 धावांवरती खेळतोय. आता या सामन्यामध्ये निलेश कापसेला मागं ठेवलं कारण रणनीती थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. हो, बॅटवर आला नाही निरसा चेंडू, परंतु एकच धाव. नाराज असेल फलंदाज, गोलंदाज सुद्धा नाराज असेल. आणि अशा रीतीने पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. 28 धावा लावल्या. आता फक्त एकच मनामध्ये प्रश्न असेल का हा वर्ल्ड कप कोण उचलेल. 29 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये हा मेगा फायनल जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट टेंबरे या संघाला. प्रेक्षक तोबा तोबा गर्दी, चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत या मुरबाडच्या नगरीमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. संध्याकाळच्या आपण पाहतोय 6:10 झालेला आहे. दुसऱ्या फेरीला नक्कीच सुरुवात होईल. सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा एकदा आभार व्यक्त करूया अमलदादा कतोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडनं. 29 धावा होतील का असा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. गोलंदाजी खूप चांगले आहे कल्याण डोंबिवली या संघाकडे. नक्की सर्वांची नजरे, सर्वांचं लक्ष एकच लागलंय. काही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाईल, कल्याण डोंबिवली मध्ये जाईल की मुरबाड मध्ये, असाच मात्र एक प्रश्न हा चालू असेल प्रत्येकाच्या मनामध्ये. या आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो मी थांबतोय. आजचा स्पेल माझा इथं संपन्न झाला. मी कल्पेश पाटील, मॅन फ्रॉम सांगोडे कल्याण. माझी काही चुकी झाली असेल बोलण्यामध्ये तर मी आपले माफी मागतोय. आणि आजचा दिवस माझा इथं आजचा स्पेल संपन्न झाला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दुसऱ्या सत्रासाठी मी इन्व्हाइट करतोय माझ्या सांगोडे गावातीलच एक उत्कृष्ट असे समालोचक मिस्टर ओमी सुतार. दुसऱ्या सत्रासाठी नक्कीच आपण त्याचा एक गोड आवाज ऐकणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद मिस्टर कल्पेश पाटील सर. हा एक कल्याण ग्रामीणचा आवाज आपण ऐकलात. संपूर्ण परिसराला आज त्याने मंत्रमुग्ध केले त्यांच्या आवाजाने. जबरदस्त आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. मॅन फ्रॉम सांगोडे कल्याण इथून आज इथपर्यंत पोहोचले माझ्याच गावातील एक उत्कृष्ट समालोचक, आणि त्यांचा देखील धन्यवाद. तर पीके अँड सनचे ओनर प्रल्हादजी काळे साहेबांच्या माध्यमातून, कालन साहेबांच्या माध्यमातून निश्चितच 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे गोलंदाजांसाठी. सुवर्ण संधी. आता इथे कशा पद्धतीनं बॅटिंग करतील आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचे फलंदाज आणि कशा पद्धतीनं पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली संघाचे गोलंदाजी करतील. धाबांची गरज 29 आणि 29 धाबांचं कसं संरक्षण करतील हे आता आपल्याला पाहायला मिळेल. त्या 12 चेंडूमध्ये समजेल आपल्याला. तर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या टीम मधील कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवर 3 षटकार मारले. कल्पेश शेलवले यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. उर्धा विकेटने पहिला बॉल आगास केलाय. जबरदस्त फटका चेंडूला पाठवलाय आणि खऱ्या अर्थाने आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचा ब्रँड दाखवत असताना योगेशने ठोकलाय पहिल्या चेंडूवर षटकार. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला आनंद देणारा हा आनंददायी षटकार. आज जबरदस्त बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेवर ज्याने अधिराज्य गाजवलाय तो दुसरा कोणी नसून तर आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचा योगेश, काय नाव आडनाव, योगेश कोर. संपूर्ण या मुरबाड परिसरामधील एक विस्फोटक फलंदाज. आणि आता जर षटकार आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे खऱ्या अर्थानं. ओ हो हो हो, घुटना टेक और ये षटकार देख. 1000 रुपयाची कडक नोट, 500च्या 2 कडक नोटी
आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत हर्ष कल्पेश शेलवले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि हा सामना पूर्णतः मुरबाड नगरीच्या बाजूने झुकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ मुरबाड योगेश कोर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. क्या बात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये आणि धाव फक्त एक मिळतीये. अरे योगेश कोर सांगतोय कि हमें गिराने में हमारे विरोधक बार बार गिरे लेकिन हम ना गिरे और हमारे इरादे ना गिरे. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जशी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तलपली तशी मैदानाच्या आतमध्ये योगेश कोरची बॅट देखील तलपते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णतः वातावरण टाईट फाईट करतोय. हो स्वीचिट परंतु तिथे काय घडलंय. ओ हो 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 निराश आणि हताश आहेत. आता 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. टाळ्यांचा आवाज काय येत नाहीये मित्रांनो. आपण एन्जॉय करताय या मुरबाड नगरीतील सर्वात मोठी मानाची सन्मानाची स्वर्गीय अनंत शेठ गणपत कतोरे स्मृती चषक आपण पाहताय. पुढचा बॉल अंतिम बॉल आहे पहिल्या षटकातील. चांगला बॉल इथे मात्र स्वतःला आणि या खऱ्या अर्थाने पिक अँड सन्स कल्याण डोंबिवलीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आता विकेट सॅक्रिफाय करावी लागते ती म्हणजेच फलंदाज मनोजला पहिला धक्का लागत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला. तर या संपूर्ण स्पर्धेवर खऱ्या अर्थाने योगेश नावाचं अधिराज्य राहिलेलं आहे. अधिराज्य गाजवलेलं आहे. एक योगेश पाटील असेल पी के अँड सन्स कल्याण डोंबिवलीचा, तर दुसरा योगेश असेल तो म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचा. योगेश पाटील आणि योगेश कोर या दोन प्रतिद्वंदी खेळाडूंमध्ये हे संपूर्ण मेगा फायनलचं युद्ध आपल्याला पाहायला मिळालंय. 9 धावांची गरज. येणारे 6 बॉल्स. मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने यशस्वी प्रयत्न आपण पाहतोय. माजी नगराध्यक्ष मुरबाड नगरीचे सन्माननीय आदरणीय किसनजी अनंत कथोरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही मोठी गौरवशाली स्पर्धा आपण पाहता या विभागामध्ये. त्यासोबत अमोलजी भगवान कथोरे साहेब असतील, मदनजी अनंत कथोरे साहेब असतील, संजयजी दुर्गे साहेब असतील, या सर्वांनी या स्पर्धेचं स्वप्न खूप जवळून पाहिलं होतं. ब्लॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर ग्लान्स केलाय. शुभमन गिल चाईलने दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि विकेट जातीये दुसरी. धक्का क्रमांक दुसरा स्वप्नीच्या रूपाने आर्यन स्पोर्ट्सचा टेंबरे टीमला. पाच चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. सामना कोणाच्या बाजूने जातोय, कोण सामना जिंकतोय, कोणाच्या नावावर विजय राहील. विजय कोणाचा हो मित्रांनो. विजय हा क्रिकेटचा असेल आणि विजय हा स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा असेल. विजय आमच्या मदन दादांचा असेल, विजय आमच्या किसन दादांचा असेल आणि विजय आमच्या अमोल दादांचा असेल, तर विजय संजय दुर्गे साहेबांचा देखील असेल. कारण हे स्वप्न पाहिलं होतं, मनाशी बाळगलं होतं की एक दिवस आपल्याला ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवायची आहे आणि संपूर्ण या मुरबाड नगरीला वेळ लावणारी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक. आडवा बाटण्या लॉफ्ट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि काय घडलं तिथे. किती धाबा इथे मिळतील पंच लगेच सांगा, जास्त वेळ घेऊ नका. ही धाव गृहीत धरली जाईल का. स्ट्राइक रोटेट कंपल्सरी होईल त्यात शंका नाही, परंतु धाव गृहीत धरली जाईल की नाही पंच सांगा. मयूर मार्के आणि धर्मेंद्र, मयूर मार्के सर आहेत आणि मंदार आहेत तिथे.
आपण आर्ग्युमेंट करू नका प्लीज, आपण डिसिजन कळवा, कारण आपण आपल्या निर्णयावर अट्टल आहे. तर 2 धावा मिळतील का? यस, 2 धावा मिळतील. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता 6 धावा म्हणजे षटकार पाहिजे. स्ट्रायकिंग एंडवर कोण आहे? तर टेंबरे गावाचा सुपुत्र, रन मशीन ऑफ टेंबरे मिस्टर योगेश कोर आपण पाहतोय फलंदाजीला. आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पीके अँड सन्स की टेंबरे, कोणता संघ? समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, काउशेप मध्ये फटका, थोडस वलन घेतोय चेंडू, परंतु हातामध्ये पकडला. पूर्ण प्रेक्षक उठून उभे राहिले होते. अंगावर काटा आणणारा हा दृश्य आपला पाहायला मिळतोय. तर प्रेक्षकांसाठी एकच सांगेल, हृदय विकाराचा झटका जर कोणाला येत असेल तर त्यांनी हा सामना पाहू नका, कारण त्याची जबाबदारी आयोजक घेणार नाहीत. 3 चेंडू आणि 4 ची गरज. बॉबी आहे, बॉबीची हेअरस्टाईल भरपूर चांगली, परंतु गोलंदाजी मध्ये कामगिरी चांगली करावी लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं आणि इथे हा सामना या षटकाराने संपवलाय. योगेश कोर दाखवतोय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे गावचा ब्रँड, आणि हारकर जीतने वाले को बाजीगर कहते, बार बार जीतने वाले को टेंबरे कहते. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाने पटकावलाय स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा प्रथम पारितोषिक. तर नक्कीच खूप चांगला सामना. ज्या पद्धतीचा मेगा फायनलचा सामना रंगायला हवा होता, त्याच पद्धतीचा सामना आता आपल्याला इथे या क्रीडांगणावर, बहुचर्चित सारिका क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतोय. हा विजय मित्रांनो स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2026 चा. मोठी मॅच, मोठी स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहल आनंदाचा, हाची देहाची डोला रंगला आज खऱ्या